दरम्यान तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर अभ्यासपूर्वक करा आणि असं टोकाचं पाऊल अर्थात उचलू नका। यानंतर आपण राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेतोय वेगवान आढावा। मध्य रेल्वे मार्गावर 15 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। सीएसएमटी स्थानकाच्या फलाट क्रमांक 12 आणि 13च्या विस्तारीकरणासाठी आणि प्री नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे 3 मेल एक्सप्रेस आणि 59 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिलेली आहे। घोडबंदरच्या भाईंदरपाडा ते विहंग हिल्स चौकापर्यंतचा मार्ग प्रायोगिक तत्वावर पॉट टॅक्सीसाठी देण्याचं निश्चित करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। त्यासाठी पालिका किंवा राज्य सरकारचा एकही रुपया खर्च होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। पालिका निवडणुका पावसाळ्यापूर्वी होणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे। 4 मार्चच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांबाबत स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। तर महापालिकांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होऊ शकतात। मात्र 4 मार्च रोजी होणारी सुनावणी पुढे ढकलली गेली तर थेट ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुका होतील। आरटीईच्या प्रवेशासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आरटीई प्रवेशासाठी तब्बल 62,404 जागा रिक्त राहिल्याने 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तसेच 1 मार्चपासून आरटीईच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या मुलांच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया संबंधित शाळांमध्ये सुरू केली जाणार आहे। उत्तराखंडमध्ये हिमस्खलन झालेलं आहे। यामध्ये 57 मजूर दबले गेले। यापैकी 32 जणांना वाचवण्यामध्ये यश आलं तर 25 जणांचा शोध सुरू आहे। सध्या बचाव कार्य थांबलं गेलेलं आहे। कियारा अडवाणीनं गुड न्यूज दिलेली आहे। कियारा आणि सिद्धार्थ लवकरच आईबाबा म्हणणार आहेत। कियारा आणि सिद्धार्थनं सोशल मीडियावर पोस्ट टाकत ही माहिती दिली आहे। यंदाच्या उन्हाळ्यामध्ये तीव्र उष्णतेला सामोरं जावं लागणार आहे। देशातील अधिकांश भागामध्ये मार्च ते मे दरम्यान सामान्यपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे। तर मार्च ते मे दरम्यान देशामध्ये उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। रायगड किल्ल्यावरील रोपवे सेवा 5 दिवस बंद राहणार आहे। 3 मार्च ते 7 मार्च दरम्यान ही सेवा बंद राहील। यावेळेस रोपवेच्या यंत्रणेची वार्षिक देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे अशी माहिती रोपवे प्रशासनाने दिलेली आहे। राज्यामध्ये मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटू लागलेली आहे। 17,500 शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या केवळ 20 पेक्षा कमी आहे। त्यामुळे आता शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून शाळा बंद करायच्या की समायोजन करायचे यावर राज्य सरकार विचार करते। तसेच शिक्षक भरती होत नसल्याने विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे। पुणे शहरातील एका नामांकित शाळेमध्ये शिक्षकांनी फक्त विज्ञान आणि गणित आणि मराठी विषयांचेच गुण भरलेले आहेत। उर्वरित विषयांचे गुण भरण्यास संस्थाचालक आणि मुख्याध्यापिका शाळेचा नकार आहे। त्यामुळे पालक आणि विद्यार्थी संतप्त झालेले आहेत। गुण ऑनलाईन न भरल्यास विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र परीक्षेवर परिणाम होऊ शकतो। राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने जुन्नरच्या खोदड गावामध्ये जीएमआरटी प्रकल्पात राज्यातील सर्वात मोठं विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं। प्रदर्शनासोबतच खोदडमध्ये रेडिओ दुर्बीण प्रकल्प पाहण्याची संधी उपलब्ध असल्याने विज्ञान प्रेमींनी समाधान व्यक्त केलेलं आहे। कोण नामदेव ढसाळ असं म्हणत चल हल्लाबोल सिनेमाच्या रिलीजला परवानगी नाकारणाऱ्या सेन्सॉर बोर्डावर जितेंद्र आव्हाडांनी निशाणा साधलाय। ढसाळ माहिती नसतील तर सेन्सॉर बोर्डावर राहू नका असा हल्लाबोल आव्हाडांनी केलाय। सोलापुरात कोण नामदेव ढसाळ विचारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाविरोधात युवा पॅन्थर संघटना आक्रमक झाली। यावेळेस सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा अशी मागणी युवा पॅन्थर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। एक महत्त्वाची बातमी समोर येते। उत्तर भारतातून ऋषिकेश आणि बद्रीनाथ महामार्ग पूर्णतः ठप्प झालेला आहे। महामार्गावर पडलेल्या ढिगाऱ्यामुळे महामार्ग बंद आहे। सततच्या पावसामुळे मार्गावर डोंगरांचा खच आहे। काल रात्रीपासून कर्णप्रयागजवळ जोरदार पाऊस झालेला आहे आणि त्याचमुळे
जोरदार पावसामुळे हा महामार्ग ठप्प झालेला आहे। ऋषिकेश बद्रीनाथ महामार्ग बंद झाला असून तिथे मोठ्या प्रमाणात ढिगारा कोसळलेला आहे आणि काल रात्री प्रयागराज जवळ मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। ऋषिकेश बद्रीनाथ महामार्ग त्यामुळे पूर्णतः ठप्प झालेला आहे। उत्तर भारतामध्ये आपण पाहतोय थंडीची एक लाट आलेली आहे। थंडी मोठ्या प्रमाणात उत्तर भारतामध्ये नेहमीच असते, मात्र सध्या तिथे पाऊस सुद्धा बरसतो आहे। काल सुद्धा हिमस्खलनामध्ये 57 मजूर हे दबले गेले होते आणि त्यानंतर आता जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे ऋषिकेश बद्रीनाथ महामार्ग ठप्प झालाय। यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50च्या माध्यमातून। बद्रीनाथच्या चमोलीमध्ये मुसळधार बर्फवृष्टीनंतर मोठा हिमकडा कोसळलाय। या दुर्घटनेमध्ये 41 कामगार बर्फाखाली अडकले असल्याचं समजतंय, तर 16 कामगारांना वाचवण्यात यश आल्याची माहिती आहे। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रेस्क्यू करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र वातावरण खराब असल्याने हेलिकॉप्टर उडवण्यात अडचणी येत आहेत। हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागामध्ये बर्फवृष्टी होत असून सखल भागात पाऊस पडतोय। संपूर्ण लाहोल स्पिती जिल्ह्यामध्ये तसेच चंबा आणि किन्नौर जिल्ह्यामध्ये पांगी भमोरमध्ये मुसळधार बर्फवृष्टी झालेली आहे, त्यामुळे रस्ते बंद करण्यात आलेले। आज सर्वच सरकारी आणि खासगी शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। जम्मू आणि काश्मीरमधील रजौरीच्या उंच भागामध्ये जोरदार बर्फवृष्टी होतीये, तर मैदानी भागामध्ये पाऊस पडतोय, त्यामुळे तापमानामध्ये घट होऊन थंडी आणखीनच वाढली आहे। बीड जिल्ह्यामध्ये काम करण्यास पोलिसांनी नकारघंटा दर्शवलेली आहे। बीड नको दुसरीकडे बदली करा असे विनंती अर्ज जिल्ह्यातल्या 172 पैकी 107 अधिकाऱ्यांनी केलेत। त्यात 29 पैकी 15 ठाणेदारांचाही समावेश आहे। मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणासह इतर मुद्द्यांवरून बीड जिल्हा सतत चर्चेत असतो। अमरावती जिल्ह्यामध्ये मोजरी बसस्थानक म्हणजेच आंबट शौनिकांचा अड्डा बनलेला आहे। बसस्थानक परिसरामध्ये कॉन्डमचा सडा पडलेला आहे। दारूच्या रिकाम्या बॉटल्स दिसून आलेल्या आहेत। या प्रकरणी एसटी महामंडळ आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी एकाही आगारामध्ये किंवा स्थानकामध्ये महिला सुरक्षा रक्षक नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। दररोज सरासरी 20 लाख महिला लालपरीतून प्रवास करतायत। महामंडळाला यातून वार्षिक 3000 कोटी रुपये मिळतात। आयुध निर्माण स्फोटातील जखमी कामगाराचा अखेर नागपुरात मृत्यू झालेला आहे। भंडाऱ्यातल्या या स्फोटामध्ये 8 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 5 कामगार जखमी होते। त्यापैकी 2 नागपुरात उपचार सुरू होते। बालगाणच्या माळगाव खुर्द जवळ शेतामध्ये खळ्यामध्ये अचानक आग लागली। शेतात रचून ठेवलेल्या सर्व धान्य आगीमध्ये जळून खाक झालं। शासनामार्फत पंचनामे करून मदत मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। पालघर बिडको येथील ओस्तवाल इंडस्ट्रीमध्ये आग लागली। यावेळेस सॉक्स बनवणाऱ्या कंपनीमध्ये आग लागल्यानं अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं। सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। जालन्यामध्ये गोवंश चोरणाऱ्या 2 चराईत आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलेले। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली। यावेळेस 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, तर चौकशीमध्ये जनावर चोरीचे 22 गुन्हे उघडकीस आले आहेत। महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाला प्रारंभ झालाय। या छबिना उत्सवाला शिवकालीन परंपरा आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येमध्ये भाविक वीरेश्वर महाराजांच्या दर्शनाला येत असतात। सार्वजनिक रस्ता असताना त्यावर मालकी हक्क दाखवण्याचा प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील नवापाडा इथं घडलेला आहे। घरासमोरील या रस्त्यावर मालकी हक्क दाखवीत चक्क रस्त्यावरच तार कंपाऊंड टाकण्यात आलं असून या कुटुंबियांचा रस्ताच बंद केल्याचा प्रकार गावामध्ये घडलेला आहे। नंदुरबारच्या
पुसनद इथं अचानक बोरवेलमधून पाण्याचे फवारे उडाले। शेतीच्या सिंचनासाठी विनायक पाटील यांनी 800 फूट खोल बोरवेल खोदली। दिवसातून 2 ते 3 वेळा मोठ्या प्रेशरने पाणी बाहेर निघत असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेले। दरम्यान भूगर्भ विभागाकडून तपासणीची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। चंद्रपुरात वरिष्ठांकडून मुख्य बस स्थानकाच्या सुरक्षेची मागणी करण्यात आलेली आहे। या परिसरामध्ये पोलीस चौकी नेहमी बंद असून सीसीटीव्हीच्या मॉनिटरिंगसाठी एकही कर्मचारी दिसत नाही। त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेच्या प्रश्न आता ऐरणीवर आलाय। नाशिकच्या चांदवडमध्ये मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झालेली, त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचं धावत दणाणलं असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाल्याने शहरातील मुख्य रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत। इचलकरंजीत अनेकदा फाळकूट दादा वेगवेगळे रील्स करून समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। जर्मनी गँगसोबत असलेल्या रुपेश नरवडेने दहशत पसरवण्यासाठी व्हिडिओ प्रसारित केले होते। ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेले। भामट्याने सोशल मीडियावर माफीनामा देत पुन्हा असं करणार नसल्याचं सांगितलंय। या ठिकाणी दहशतगर्द विचार करता ना तुम्ही? त्या ठिकाणी वन साइड किंग आहे आम्ही। कल्याणमधील गांधारी परिसरामध्ये वृंदावन रुग्णालयावर केडीएमसीने दंडात्मक कारवाई केली आहे। रुग्णालयीन कचरा रस्त्यावर फेकल्याने ही कारवाई करण्यात आली। तसंच यापुढे कचरा रस्त्यावर टाकल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही केडीएमसीने दिलेला आहे। एका वेबसाईटवरून गुंतवणूकदारांची कोट्यवधींची आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे। या फसवणूक करणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड गुन्हे पोलिसांनी अहमदाबाद आणि मीरा भाईंदरमधून बेड्या ठोकल्या आहेत। देहुरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेतामध्ये अफूची अंमली पदार्थांची लागवड करून शेती करण्यात आलेली आहे। पोलिसांनी 218 अफूची झाडं जप्त करत 3 लाखांचा माल जप्त केलेला आहे। कांदा शेतामध्ये अफूची लागवड करण्यात आली अशी गोपनीय माहिती मिळाली। त्या माहितीच्या आधारे धाड टाकून एकाला बेड्या ठोकल्यात। नंदुरबारमधील शहादामध्ये एका मोबाईल दुकानावर मध्यरात्री चोरट्यांनी डल्ला टाकला। यावेळेस त्यांनी तब्बल 2,05,000 रुपयांचा मोबाईल लंपास केलेले। दरम्यान ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे। धुळ्यामध्ये मुंबई आग्रा महामार्गावर मोबाईल लुटणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले। त्यांच्याकडून चोरलेल्या मोबाईलसह गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली गाडी आणि चाकू जप्त करण्यात आले। दरम्यान काही दिवसांपूर्वीच शस्त्राचा धाक दाखवत चोरट्यांनी वाहनधारकांची लूट केली। राज्यात यंदा सुद्धा कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालंय। त्यातच आता कॉपीमुक्त अभियान राबवणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुख्यालयातच गैरप्रकार उघडकीस आलेला आहे। जीवशास्त्र विषयाच्या मुख्य नियमांच्या बैठकीवेळी लातूर येथील प्रमुख नियमकाने नमुना उत्तरपत्रिकेचे फोटो बाहेर पाठवलेत। धाराशिव जिल्ह्यातील 2 शिक्षकांना हे फोटो पाठवल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी आता संबंधितावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिक्षण मंडळातूनच उत्तरपत्रिका बाहेर पडल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे। फोटो पाठवणाऱ्या नियमकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विमानाने प्रवास करणं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं। विशेषतः भारतासारख्या देशामध्ये आजही लाखो लोकांसाठी विमानाने प्रवास करणं एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही। पण आता असं होणार नाही। आता विमानाची तिकीटं केवळ 11 रुपयांना उपलब्ध होणार आहेत। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे। ही ऑफर व्हिएतनामसाठी एअरलाईन व्हिएतजेट एअरने दिलेली आहे। व्हिएतजेट एअरनं एक उत्सवी सेल सुरू केलेला आहे। भारत ते व्हिएतनाम विमानाची तिकीटं केवळ 11 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत। कर आणि शुल्क वगळता ही ऑफर इको क्लास तिकिटांसाठी आहे, तर मुंबई, दिल्ली, कोची आणि अहमदाबाद सारख्या भारतातील प्रमुख शहरांमधनं ही सुविधा उपलब्ध आहे। दरम्यान अधिक माहिती आपण पाहतोय। दर शुक्रवारी ही ऑफर उपलब्ध असेल।
31 डिसेंबरपर्यंत ऑफर मर्यादित जागांवरच लागू असेल. सार्वजनिक सुट्ट्या पीक सीझनला ही ऑफर लागू नसेल. बुकिंगसाठी www.vietjetair.com ही वेबसाईट तुम्हाला पडताळावी लागेल. भारत व्हिएतनाम देशाच्या संबंधांसाठी ही ऑफर प्रोत्साहन देईल. नंतर बातमी आहे मुंबईकरांसाठी महत्त्वाची. मुंबईवर महासंकट घोंगावतंय. केवळ 7 वर्षातच मुंबई नष्ट होण्याची शक्यता आहे. बसला ना धक्का तुम्हाला? हो, हे खरं आहे. मुंबईवर नेमकं कोणतं संकट येत आहे आणि का होणार आहे मुंबईचा विनाश, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. मुंबईवर महाप्रलयाचं संकट. 2032 मध्ये मुंबईचा विनाश. कोण उठलंय मुंबईच्या जीवावर? मुंबई मायावी नगरी, जिनं अनेकांचं स्वप्न पूर्ण केलं, अनेकांना प्रगतीच्या शिखरावर नेऊन ठेवलं. ती मुंबई जी कधीच थांबत नाही आणि त्याच आपल्या मुंबईवर कोणीतरी चाल करून येत आहे. या संकटामुळे थेट मुंबईच नष्ट होण्याची शक्यता आहे. नासानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या दिशेने एक लघुग्रह येतोय. त्याचं नाव आहे सिटी किलर. 2032 ला सिटी किलर नावाचा लघुग्रह मुंबईवर आदळण्याची शक्यता आहे आणि असं झाल्यास मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात मोठी जीवितहानी होणार हे अटळ आहे. 2032 ला मुंबई शहरावर सिटी किलर नावाचा लघुग्रह आदळणार. लघुग्रह अंदाजे 130 ते 300 फूट रुंद असल्याची शक्यता आहे. लघुग्रह मुंबईवर आदळल्यास मोठी जीवितहानी होणार आहे. नासाच्या अंदाजानुसार मुंबई परिसरातील सुमारे 2 कोटी लोकांचा जीव धोक्यात आलाय. लघुग्रह आकाशात फुटतो किंवा पृथ्वीवर पडून मोठा खड्डा निर्माण करतो. तर हा एक मोठा 150 ते 300 मीटर ह्या अशा साईजचा मोठा लघुग्रह आहे आणि त्यामुळे त्याचा साईज आणि दिशा लक्षात घेता सायंटिस्ट म्हणतात की याचा इम्पॅक्ट मोठा होऊ शकतो आणि 2032 साली जेव्हा तो पृथ्वीच्या दिशेने येईल तेव्हा आपण त्याची दिशा बदलावी लागेल. तर सिटी किलरमुळे जगभरातील कोणकोणती शहरं संकटात आहेत पाहूया. मुंबई, कलकत्ता, ढाका, बोगोटा, लागोस, उत्तर दक्षिण अमेरिका, आफ्रिकेचा काही भाग, अशा काही देशांवर हे संकट घोंगावत आहे. पृथ्वीवर लघुग्रह आदळण्याची शक्यता 1% अधिक असल्यानं नासासह जगभरातील अंतराळ संस्था त्यावर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.